कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि रूपपाहतालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तू हवी फल भरवा तू माधव भरवा सुख झाले वो सुख झाले वो सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा झाला भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा भरवा तुहा माधव भरवा पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई Krishna
कृष्ण हरि कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख भालेव साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख भाय भवना सुख भाय साजनी तो भगवा तो हमारे तो हमारा भगवा तो विठ्ठल तो विठ्ठल
माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत हरे तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत उतार तुम्ही संत माय बाप कृपावंत कृपावंत माय बाप कृपावंत उतार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत एवढा केला जडमुढा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला जडमुढा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला एवढा केला उपकार उपकार कायवानो पामर कायवानो उपकार कायवानो पामर कायवानो पामर म्हणे उत्तराई होता नदी से सिकाही होता नदी से सिकाही होता नदी से सिकाही म्हणे उत्तराई होता नये से सिकाही होता नये से सिकाही होता नये से सिकाही म्हणे सिकाई होता नये से सिकाई होता नये से सिकाई कायवानो में पामर
कार्यवानु में पामर कार्यवानु में पामर संत माय बाप कृपावंत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार कायवानु मी पामर जडमुढा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला केवढा केला उपकार कायवानु मी पामर सेना म्हणे उतराई सेना म्हणे उतराई होता नदीसेची काही केवढा केला उपकार कायवानु मी पामर यंत प्रमेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम नमो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमो तेरे चरण संताचिया गुरु चरण संताचिया गुरु चरण संताचिया कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार आजी सद्गुरु दास तू अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणानिधे
करा दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अंग बाभंग संत शिरोमणी सेना महाराज यांचा हा 4 चरणाचा विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या या दरबारामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त व श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त व दुग्ध शर्करा योग आपल्या परभणी जिल्ह्याचे परमार्थातले भाग्यविधाते श्री संत गुरुनाम गुरु सद्गुरु वैकुंठवासी मारुती महाराज दस्तापूरकर बाबा यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेला हा ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये सोहळा आणि आजच्या दिवसाची माझ्यासारख्या अल्पवयीन अज्ञानी बालकाकडे आलेली ही ज्ञानोबारायांची सेवा आणि आजच्या या सप्ताहाचे आयोजक नियोजक आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण बालासाहेब महाराज मोहिते अर्थातच तुमचे आमचे सर्वांचे लाडके नानांनी या कार्यक्रमाबद्दल मला संधी दिली म्हणावं लागणार आहे. कारण इथं ज्ञानोबारायांच्या दारामध्ये आज मी इथं उभा राहिलो त्याला कारणीभूत आमचे नाना आहेत. कधी जीवनात सेवा झाली असती का नसती माहीत नाही, पण आजच्या कीर्तनाची सेवा म्हणजे माझ्या जीवनातला सुवर्ण क्षण आहे. विठाला विठाला आणि नानांना सहकार्य करणारे श्री हरिभक्तीपरायण मृदुंग सम्राट आमचे बालाजी महाराज काळे असतील, श्री हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय मोठ्या महाराजांचे नातू आदरणीय त्र्यंबकजी महाराज दस्तापूरकर पहिल्या दिवसापासून महाराज उपस्थिती आहेत, दत्ता महाराज गिरी आहेत. त्याचबरोबर आज माझ्या कीर्तनाच्या निमित्तानं आयोजित झालेले सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, महाराष्ट्राचा लाडका आवाज, परभणी जिल्ह्याचं भूषण, जसा भाव तशी चाल, ज्यांच्यावर ज्ञानोबारायांची कृपा विशेष आहे असं आमच्या जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे पंढरीनाथ महाराज कदम आहेत. त्याचबरोबर भजन सम्राट संगीत विशारद माऊली महाराज जमदाडे असतील, संगीत विशारद म्हणजे भास्कर महाराज सोन्नेकर आहेत, श्री हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी माऊली महाराज करंजेकर आहेत आणि ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर पखावजच समोर दिसतो असं महाराष्ट्रातलं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे चंदू नाना पांचाळ नानांचीही उपस्थिती आहे सेवेकरता. जमलेली सर्व महाराज मंडळी आदरणीय आमचे विठ्ठल बाबाही आलेले आहेत. आता सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा
जाती महाद्वारा हरी भेटी विठाला 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 अभंग सेना महाराजांचा आहे. सेना महाराज या अभंगातून आपल्या जीवनामध्ये काय उपकार संतांनी केलेले ते या अभंगातून प्रतिपादन करतात. आपण जर इतिहास पाहिला तर या जगाच्या पाठीवर असा एकही समाज नाही की त्या समाजामध्ये संत जन्माला आलेले नाहीत. आणि या जगाच्या पाठीवर असे एकही संत नाहीत की त्या संतांना आपल्या समाजाचा स्वाभिमान नाही. पण संत एका जातीपुरते मर्यादित असतात असं डोकं चालवायचं नाही. म्हणून तर तुकोबारायाने शब्द वापरला जगाच्या कल्याणा. हो, महाराष्ट्राच्या कल्याणा नाही, भारताच्या कल्याणा नाही. संत म्हणलं की तिथं भेदभावच नाही. विठाला 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 विठाला. पण प्रत्येक संतांना आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे. तुम्ही म्हणता कसं काय? संतांच्या प्रमाणावरून आपल्याला लक्षात येते. सावता महाराजाला विचारलं, आमची माळियाची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत. हा, नरहरी महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही कोण आहेत? नरहरी सोनार हरीचा दास भजन करीतो रात्र दिवस तुझ्या नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार. तुकोबाराला विचारलं तुम्ही कोण आहेत? तुकोबारा म्हणले सांगू का? बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो. रोहिदास महाराजाला विचारलं तुम्ही कोण आहेत? रोहिदास तो सांभार त्याचा करी कारभार. रोहिदास तो सांभार. प्रत्येक संत आहेत, प्रत्येक संत. नामदेव महाराजाला विचारलं तुम्ही कोण आहेत? नामा म्हणे मी जातीचा शिंपी आणि उपमा जातीची विचारू नका. आता पंढरी बुवा ज्यांचा अभंग आपण कीर्तना करता घेतलेला आहे ते कोण आहेत? आम्ही वारिक 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 आम्ही वारिक 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 करू हजामत मारिक करू हजामत मारिक हजामत मारिक हजामत मारिक करू हजामत आम्ही वारिक वारिक आणि हजामत करू बारीक. हाती कशी का करे ना. पण वारिक शब्द आणलाच का नाही? याला म्हणायचं आपल्या समाजाचा स्वाभिमान. माझा अभंगाचा मुद्दा इथं आहे की या जगाच्या पाठीवर असा एकही समाज नाही की त्या समाजामध्ये संत नाहीत. आणि या जगाच्या पाठीवर असे एकही संत नाहीत की त्या संतांना आपल्या समाजाचा स्वाभिमान नाही. माझ्या स्वरात करता का? चल देऊ का? बरं. आता आपल्याला अभंगाचा भाव लक्षात घ्यायचा आहे. अभंग संतांचं वर्णन करणार आहे. मग संतांचं वर्णन सेना महाराजांना कसं केलं? किती संतांचे आपल्यावर उपकार आहेत
मला वाटते सेना महाराजाचं चरित्र ऐकल्याशिवाय आपल्याला संतांचे उपकार कळणार नाहीत. आणि सेना महाराजांचा आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा नातेसंबंध काय होता हेही तुम्हाला सांगणार आहे. भजन करा विठाला विठाला. सेना महाराज मूळचे आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत, पण पोट भरण्यासाठी 7 पिढ्यापासून मध्य प्रदेशमध्ये बांधवगडला गेले. पोटासाठी जावं लागते हो. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा, देख सन्यासी देख फकीरा, घर घर मांगे टुकड़ा, एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, यारों पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा. पोट भरण्यासाठी 7 पिढ्यापासून सेना महाराजांचे पूर्वज मध्य प्रदेशमध्ये बांधवगडला गेले. सेना महाराजांच्या वडिलाचं नाव आहे देवीदास महाराज, आडनाव आहे वैद्य, सेना देवीदास वैद्य. आईचं नाव आहे प्रेमकुंवर आणि सेना महाराजाच्या धर्मपत्नीचं नाव आहे सुंदराबाई. थोडक्यात लक्षात ठेवा. हो, आता सेना महाराजाचा आणि ज्ञानोबारायाचा काय नातेसंबंध आहे? सेना महाराजांचे वडील देवीदास महाराज आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे दोघही जण गुरुबंधू. काशीमध्ये रामानंद स्वामीकडे देवीदास महाराज म्हणजे सेना महाराजाचे वडील आणि ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी दोघही जण रामानंद स्वामीकडे शिकत होते, म्हणून हे दोघं जण गुरुबंधू आहेत. विठाला विठाला आणि काशीमध्ये शिकत असताना रामानंद स्वामींना दररोज सांगायचं, बाबा रे, आपण किती जरी वेदांताच्या गप्पा मारल्या, किती जरी ब्रह्माचं झाड उभं केलं, पण तरी आता जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी आता पंढरपुरात आहे. आणि एकदा तरी पंढरपूरला जा, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. आणि बाबा रे, पंढरपूरचे वारकरी जर कधी आपल्याकडे आले तर वारकऱ्याची सेवा करायला विसरू नका. वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करत असतो. रोज रामानंद स्वामी सांगायचे. ग्रंथ बंद करायचे. कालांतराने विठ्ठलपंत आळंदीला आले, गृहस्थी आश्रम स्वीकारला, 4 लेकरं झाले. पुन्हा देवीदास महाराज बांधवगडला गेले. एका राजाच्या राज दरबारामध्ये देवीदास महाराज काम करण्यासाठी रुजू झाले. देवीदास महाराजाकडे कोणती काम सेवा, तर ती म्हणजे हजामत करण्याची. आणि कालांतराने देवीदास महाराजांना मुलगा झाला. मुलाचं नाव ठेवलं सेना. आता हळूहळू सेना महाराज लहानाचे मोठे होऊ लागले. आणि एके दिवशी सेना महाराजाला देवीदास महाराजांना जवळ बोलवलं. सेना जी बाबा. अरे सेना, माझे गुरुजी सांगायचे रे, एकदा तरी पंढरपूरला जा, एकदा तरी पंढरपूरला जा. सेना, कार्य व्यापामुळं माझं जाणं झालं नाही, पण शेवटची इच्छा व्यक्त करतो सेना, तू तरी पंढरपूरला जाय, पांडुरंगाची वारी कर. आणि बांधवगडला जर कधी पंढरीचे वारकरी जर आले तर वारकऱ्याची सेवा करायला विसरू नको. वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करत असतो सेना. आणि ऐक सेना, पंढरपूरला तर जाच, पण आळंदीला माझे बंधू विठ्ठलपंत राहतात. या साहेब. विठाला विठाला
परभणी जिल्ह्याचे लाडके खासदार मग अशी मोठ्या महाराजाला भाग्यविधाते शब्द वापरला. मला वाटते महाराजाच्या नंतर भाग्यविधाते शब्द जर कोणाला लागू पडत असेल तर खासदार साहेबाला. खरंच आहे साहेब. आणि या वर्षीचा तुम्ही इतिहासच गेला विठाल. जोपर्यंत तुमच्या जीवनात ज्ञानोबाराची कृपा आहे तोपर्यंत इतिहासच होणार विठाल. खासदार साहेबांची उपस्थिती आहे. साहेबांच्या अर्धांगिनी क्रांतिताई आहेत. त्यांना मनोभावी वंदन. विठाला विठाला सेना महाराजाला वचन दिलं. सेना अरे पंढरपूरच्या वारीला तर जाच, पण कधी आळंदीला जर गेलास, माझे गुरुबंधू विठ्ठल पंत आहेत, त्यांचे 4 मुलं अधिकारी आहेत, आळंदीला जाऊन ज्ञानोबाराची भेट घे. वचन दिलं सेना महाराजानं. वचन बापानं देह ठेवला. आता पारंपरिक सेवा हजामत करण्याची आमच्या सेना महाराजाकडे आलेली. सेना महाराजाकडे अशा मालकाची सेवा आली. रामसिंह नावाचा एक राजा, आणि त्या राजाच्या दरबारातली सेवा सेना महाराजाकडे. क्रूर स्वभावाचा होता थोडा राजा. जन्मताच त्याच्या शरीराला कोड होती त्र्यंबक बाबा. राजा उन्हात गेला की राग यायचा आणि तो राग दुसऱ्यावरच काढायचा. आणि त्याच्या दरबारातली सेवा सेना महाराजाकडे. ते रामसिंह राजा. आणि मग सेना महाराजांना नामचिंतन करायचं, राजाच्या दरबारातली सेवा करायची. मी नाही सांगत, सेना महाराजाचं प्रमाण आहे. नाभियाचे वंशी, नाभियाचे वंशी, नाभियाचे वंशी, नाभियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. प्रतिपाळावे धर्मासी, प्रतिपाळावे धर्मासी, प्रतिपाळावे धर्मासी, प्रतिपाळावे धर्मासी. व्यवहारासी न संगे, व्यवहारासी न संगे, व्यवहारासी न संगे, व्यवहारासी न संगे. ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, धंदा करी 2 प्रहर. ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार. नाभियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्मासी, व्यवहारासी न संडी. ऐका स्वधर्म विचार, धंदा करी 2 प्रहर. याचा अर्थ असा की दुपारी 12 वाजेपर्यंतच हजामती करायच्या. 12 वाजता आंघोळ झाल्याच्या नंतर मागुतीये जाणं शिवू नये धोकटी, पुन्हा धोकटीला हात लावायचा. हे सेना महाराजाचा नियम आहे. पण आता आम्ही उद्धव महाराजाच्या दुकानावर 12 वाजता रात्रीच्या चाललो, त्याला ते तरी काय करते. दोष आपल्याकडे, त्याच्याकडे नाही. विठाला पण सेना महाराजाचा नियम होता दुपारी 12 वाजेपर्यंतच, पुन्हा हात नाही लावायचा. एके दिवशी बांधवगडला 20-25 वारकऱ्याची दिंडी आली. सेना महाराजाचा नियम होता. सेना महाराजाच्या वडिलाचा शब्द होता, सेना पंढरपूरच्या वारकऱ्याची सेवा करायला विसरू नको. वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करतो. हृदयात कोरून ठेवलं वाक्य. 25 वारकऱ्याची दिंडी आली. सेना महाराजांना वारकरी घरं बोलून नेले. नियम होता सेना महाराजाचा, कोणताही वारकरी घरी आला की त्याची फुकट हजामत करायची. जीव घालून दक्षिणा देऊन वाटं लावायचं सेना महाराजाचा नियम. आणि एके दिवशी वारकऱ्याच्या हजामती सुरू केल्या. रामसिंह नावाच्या राजाला हजामत करण्याची लहर झाली आणि त्यानं सेवकाला बोलून घेतलं. सेवका हो, जी मालक, आत्ताची आत्ता सेनेला म्हणा बोलिलंय वा राजवाड्यावर,
माझी हजामत करायची, माझी मालिश करायची, बोलू नाना. सेवक पळाले. हजामती सुरू आहेत वारकऱ्याच्या. सेना महाराजाची धर्मपत्नी बाहेर आहे. आवाज दिला, सुंदराबाई जी, सेना कुठे आहे? आमच्या घरी वारकरी आलेत. मग वारकऱ्याच्या हजामती सुरू आहेत. मग राजानं बोलिलंय पाठवून देते, पण वारकऱ्याच्या हजामती झाल्याच्या नंतर ती सेना महाराजाची बायको होती. कोणाची? सेना महाराजाची. परमार्थ करत असताना बायकोचं सहकार्य जास्त लागत असते. आमचे बरेचसे माणसं बायकायलाच कदरलेत. लय एक जणांना वैतागून सासऱ्याला फोन लावला, खासदार साहेब. ते म्हणलं, सासरे वा, तुम्ही दिलेलं फळ लयच कडू निघालं. ते सासरा म्हणला, जावाय बापू घ्या ॲडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिलंय का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला, सांगू कोणाला? विठाला. असं नव्हतं. हा असं आहे का? कीर्तन झाले बघू मग. विठाला. सेना महाराजाची बायको होती. सेना महाराज म्हणली, पत्नी म्हणली, वारकऱ्याच्या हजामती झाल्याच्या नंतर पाठवून देते. सेवकाला राग आला साहेब. सेवक वापस आले. राजानं विचारलं, आला का रे सेना? नाही आला मालक. मग अहो त्याच्या घरी वारकरी आलेत म्हण, वारकरी. हा मग, आणि त्याची बायको म्हणली वारकऱ्याची हजामती झाल्याच्या नंतर पाठवून देते. आणि तुमच्यापेक्षा लय मोठे लागून गेलेत का वारकरी? तुमच्याच घरात लहानाचं मोठं झालं हे तुम्हाला शहाणपणा शिकवित आहे. याला आगीत रॉकेल टाकणं म्हणायचं. लावून देणारे माणसं भरपूर आहेत साहेब. सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर सध्याच्या काळातली लोक स्वतःच्या दुःखानं जेवढी दुःखी नाहीत तेवढी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. हां, आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पेणार आहे, आहा याचं दुःख नाही. दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. मला वाटतंय जोपर्यंत, माऊलीच्या दारात सांगायलो, जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच. अमृत हे मुखे प्रवतते, अमृत हे मुखे प्रवतते. सुखानं सुखी आहेत. तर मधल्या सेवकानं राजाला लावून दिलं, राजासाहेब सेना तुमचा आदेश मान्य करीत नाही. राजाला बी खरं वाटलं. राजा म्हणला, माझा खरंच आदेश मान्य करत नाही. राग आला त्याला बी. अरे आत्ताची आत्ता सेनेला बांधून आणा आणि आपल्या दारात आणून त्याला फाशी द्या. सेवक निघाले हो. पण महाराज, पंढरपुरातल्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय केलं माझ्या सेनेनं? काय केलं? फक्त वारकऱ्याच्या हजामती केल्या एवढाच गुन्हा झाला. आणि त्याच्याबद्दल जर सेनेला राजा एवढी मोठी शिक्षा करत असेल तर मी होऊ देणार नाही. जगाच्या मालकानं विटेवरून दणकन खाली उडी मारली. सेना महाराजाचं रूप धारण केलं, गुडघ्या इतकं धोतर घातलं आणि जगाचा मालक सेना महाराजाच्या रूपात आला. सेना महाराजाच्या झोपड्यातली ढोकटी आपल्या बगलात अडकवली आणि राजाच्या दरबारात येऊन राजाला मुजरा केला. मुजरा सरकार, पुन्हा असा गुन्हा होणार नाही मालक. लेकरं बाळ तुमच्या कृपेच्या आधारावर पोचतेत मालक, एवढ्या बार गुन्हा माफ करा. सेना आलास तू? हो मालक. चल हजामत सुरू कर. हजामत सुरू केली. कोण? जगाच्या मालकानं हजामत सुरू केली. देवानं चंद्रभागेचं पाणी हातात नेलेलं आहे. राजाची हजामत सुरू झालेली आहे.
हजामत करता करता राजानं जर डोकावून वाटीत पाहिलं तर वाटीत चतुर्भुज रूपात देव दिसायला साहेब. कोणाला? राजाला. पाठीमागं फिरून पाहिलं शेणा दिसायलाय. वाटीत पाहिलं देव दिसायलाय. वाटी माझी दिसे हारी, वाटी माझी दिसे हारी, वाटी माझी दिसे हारी, वाटी माझी दिसे हारी. कैसे नवल झालं तरी वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी. वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी. कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी. वाटीत देव दिसायला राजाला. काय चमत्कार व्हायला राजाला कळत नाही. त्या काळात असे काही चिटकवलेले आरशे नव्हते. हजामत पूर्ण झाली. सेना महाराज म्हणले मालक कमी जास्त असेल तर काही पाहून घ्या. दोकटीतला आरसा बाहेर काढला आणि राजाच्या समोर आरसा दाखवला. आरशात सुद्धा कोण दिसायलाय? मुख पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी. राजा भारावून गेला. काय व्हायलंय राजाला कळत नाही. आणि मग सेना महाराज म्हणले राजेसाहेब थोडासा वेळ आहे आणखीन 8:30 वाजूस तर झोपा, मालिश करतो तुमची. आणि मग जगाच्या मालकानं सेना महाराजाच्या रूपात राजाची मालिश करायला सुरुवात केली. चमत्कार असा घडला, हात राजाच्या शरीराला लागल्याबरोबर जन्मता जी कोड होती का कोडच नाहीशी झाली. सोन्यासारखी कांती राजाची चमकायला लागली. हात कोणाचा होता? तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. पंढरपूरच्या वैद्याचा हात आहे. राजानं पाहिलं. राजा म्हणला शेण्या काय चमत्कार केलास तू? अरे अनेक वैद्याला दाखवला, अनेक नाना प्रकारचे प्रयोग केले तरी माझ्या शरीराची कोड जात नव्हती. शेना काय उपकार आहेत तुझे? तुझा हात लागल्याबरोबर माझ्या शरीराची कोड गेली. शेना उपकार आहेत तुझे, सांग मी तुला काय देऊ? नाही मालक आम्ही गरीब माणसं, काय देणार आहेत तुम्ही? अहो बोलासन फुलास. माझा हात लागण्यासन तुमच्या शरीराची कोड जाण्यास एकच झालं मालक. काय देणार आहेत तुम्ही? नाही शेना तुझ्यावर प्रसन्न नाही, सांग तुला काय देऊ? काय नको मालक, अशी तुमची सेवा आमच्याच्यानं घडावं एवढंच द्या. नाही प्रसन्न नाही. मोठे माणसं हट्टी असतात. राजा मधात गेला. 2 वंजळ सोन्याच्या मोहरा आणल्या नाना आणि 2 वंजळ सोन्याच्या मोहरा सेना महाराजाच्या धोकटीत टाकल्या आणि तिथून सेना महाराज उठले. म्हणजे कोण? देव उठला. दरोजात आला. दरोजात आल्याबरोबर गुप्त झाला. ती धोकटी अडकून जी सेना महाराजाची आणली होती का पुन्हा तिथंच अडकून ठेवली. ती सेपरेट राजासाठी होती. ती VIP. गणलेल्या कात्रीन गणलेले वस्त्रे आपल्यासाठी असते. ते राजासाठी सेपरेट होती ना ती. आणि मग 10:30 वाजता ओरिजिनल सेना महाराजाच्या हजामती पूर्ण झाल्या. आणि धर्मपत्नी म्हणली मालक सकाळी 8:30 वाजता राजाच्या राजवाड्यातून निरोप आला होता. काय आला होता? अहो तुम्हाला हजामत करण्यासाठी राजवाड्यावर बोलवलंय. सेना महाराज म्हणले मग तू काय म्हणलीस? मी म्हणलं वारकऱ्याच्या हजामती झाल्या पाठवून देते. सेना महाराजांना हाणून घेतलं. काय केलंस म्हणले तू हे? आधीच ते गरम डोक्याचं राजा आता काय करते कोणाला ठाव. पुन्हा 30 धोकटी सेना महाराजांना आपल्या बगलात अडकवली आणि पळस सेना महाराज सुटले. आणि पुन्हा राजाच्या दरबारात येऊन राजाच्या समोर लोटांगणच घातलं. कोण? सेना महाराजांना. मालक एवढ्या बार गुन्हा माफ करा, मला माझ्या बायकोनं सांगितलं नाही येण्यासाठी उशीर झाला. पुन्हा असा गुन्हा होणार नाही मालक, एवढ्याच बार गुन्हा माफ करा. राजा म्हणला सेना डोक्यावर परिणाम झाला का तुया? काय झालं? अरे सकाळी 8:30 वाजता आलास, हजामत केली.
चेष्टा करू नका मालक गरिबाची. नाही शेणा, अरे बघ ना चेहरा, हजामत झाली. खरंच पाहिलं तर हजामत झाली. शेणा उपकार आहेत तुझे. अरे तुझा हात लागल्याबरोबर माझ्या शरीराची कोड गेली. शेणा बघ, खरंच शरीर पाहिलं तर महाराज कोड गेली आणि राजाला सौंदर्य प्राप्त झालं. आणि म्हणून शेणा तुझे उपकार आहेत माझ्यावर. म्हणून तू काही घेत नव्हतास, म्हणून तुझ्या दोकटीत 2 वंजळ सोन्याच्या मोहरात टाकल्या. धोकटी उघडून बघ. सेना महाराजानं धोकटी उघडली तर खळत 2 वजळ सोन्याच्या मोहरात दिसल्याबरोबर सेना महाराज आता मांडी घालून खाली बसले आणि ढसढसा रडायला लागले. राजा म्हणला, काय झालं सेना? माफ करा मालक, आज मला मरतानाचा माझा बाप आठवला मालक. माझा बाप म्हणून गेला होता सेना. वारकऱ्याच्या हजामती केल्याच्या नंतर, वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करतो. सेना पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मालक, तुमची हजामत करायला मी आलोच नाही. निश्चित तुमची हजामत, तुमची सेवा पंढरपूरच्या मालकानं केली. राजा म्हणला, शेण्या वाटायचं रे मला. अरे वाटी पाहिल्याच्या नंतर देव दिसायचा, आरसा पाहिल्याच्या नंतर देव दिसायचा. वाटलं मला काहीतरी चमत्कार आहे. सेना महाराज म्हणले, आता माफ करा मालक, नोकरीचा राजीनामा. इथून पुढं मी कोणाची हजामत करणार नाही आणि माझ्या मालकाला कोणाची हजामत करू देणार नाही. त्याच दिवशी राजीनामा दिला आणि सेना महाराज आता पायी पायी पंढरपूरला आले. विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, बाहेर आले. महाद्वारामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजाचं कीर्तन सुरू आहे. गरुड खांबाजवळ बसून नामदेव महाराजाचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर सेना महाराज दर्शनाकरता गेले. नामदेव महाराजांना वरच्या वरी हात धरले, कारण भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकांच्या. विचारलं, कोण आहेत आपण? महाराज माझं नाव सेना नावी आहे. कुठून आलात? बांधवकडून आलो, मध्य प्रदेशमधून. तसे मूळचे आम्ही महाराष्ट्रातलेच महाराज, पण माझे वडील सांगून गेले ते पंढरीची वारी कर सेना, म्हणून देवाच्या दर्शनाला आलो मालक. माझे वडील आणि ज्ञानोबारायांचे वडील गुरुबंधू आहेत. आता मला पांडुरंगाचं दर्शन झालं. आता मला विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या दर्शनाला आळंदीला जायचं आहे. आळंदीला जाऊ कसा एवढंच सांगा. शब्द ऐकल्याबरोबर नामदेव महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि नामदेव महाराज म्हणले, सेना येण्यासाठी उशीर झाला. काय झालं? मागच्या कार्तिक वद्य त्रयोदशीला याच हातानं पांडुरंगाच्या साक्षीनं ज्ञानोबारायला मी समाधी दिली. आता तुला दर्शन भेटल, पण ज्ञानोबारायचं समाधी रूपामध्ये दर्शन भेटल. शब्द ऐकल्याबरोबर डोळ्याला पाणी सेना महाराजाच्या आलं. सेना महाराज रडायला लागले आणि सेना महाराजाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, महाराज मला पांडुरंगाचं दर्शन नसतं झालं तरी चाललं असतं, पण मला माझ्या माऊलीचं दर्शन पाहिजे होतं. नामदेवराय म्हणले, अरे तुम्हाला पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा माऊलीचं दर्शन पाहिजे होतं. ज्ञानोबारायनं तुमच्या जीवनात केलं तरी काय? उदार तुम्ही संत
केला उपकार काय वानू मी पामर. केवढा हा शब्द अमर्याद आहे, मर्यादा नाही. एवढा म्हणले असते तर मर्यादा आहे. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत आणि एवढा करा आणि सांगा देवा. इथं मर्यादा आहे. देवाला नमस्कार सांगा इथं मर्यादा आहे, पण केवढा इथं अमर्याद शब्द आहे. इथं मर्यादाच नाही. एवढा उपकार ज्ञानोबा करायचा. विठाला शब्द अपुरे पडतात. ज्ञानोबारांच्या उपकाराचं जर वर्णन करायला गेलं तर माझ्यासारखेच साधक सगळे आळंदीमध्ये शिकायला येतात. इथं उपस्थित सगळे आमचे गुरुबंध, आमची माऊली भालेराव. इथं आल्याच्या नंतर मला वाटत नाही चंदू नाना ज्ञानोबारायनं आपली जात पाहिली नाही. न पाययाती कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार, कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. माऊली ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, वा वा वा, ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, ज्ञाना आदी माऊली ज्ञान राजा. जय हो. माऊली ज्ञान राजा. भक्त करुणाकर, भक्त करुणाकर, हे नाम हे भक्त करुणाकर ज्ञानाबाई, हे ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, माऊली ज्ञान राजा. माऊली
वा वा वा. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. इथे येणारा साधक विद्यार्थी कोणत्या जातीतला आहे, कोणत्या कुळातला आहे हे ज्ञानोबारा कधी पाहतच नाहीत. बरं जाऊ द्या, एखाद्या विद्यार्थ्याकडून एखाद्या साधकाकडून चूक घडली असेल, अपराध झाला असेल, पण माऊली म्हणले न पाहे गुणदोष याती न विचारी काही धावतीला पाही आपली. अपराध घडला माझ्याकडून, पण मनोभावे तुम्ही ज्ञानोबारायला शरण जा. माऊली ज्ञानोबाराय, जगात आता मला तुमच्याशिवाय कोणीच नाही, मला पदरात घ्या. जगात तुमच्याशिवाय मला सहारा कोणाचा नाही माऊली, आणि तुम्ही जर मला सोडून दिलं तर या जगात मला थारा कोणाचाच राहणार नाही. एवढं मनोभावे ज्ञानोबारायला तुम्ही शरण या. ज्ञानोबाराय तुम्हाला तारल्याशिवाय राहतच नाही. विठाला विठाला पण जेवढी निष्ठा, तेवढा भाव, तेवढी श्रद्धा ज्ञानोबारायावर लागते, त्या दिवशी ज्ञानोबाराय आपल्यावर कृपा करतात. हो, मला वाटतंय आमचे नाना, ऑपरेशन झालं नानाचं? नाही झालं. डॉक्टरनं सांगितलं बोलायचं नाही, नुसतं बोलला तरी तुमचं काही खरं नाही. आणि नाना पहिल्या दिवशी आले, खासदार साहेब बोलता येत नव्हतं, थरथर कापत होते. नानाकडे बघितलं वाटतंय का आता? हां, साहेबाला होऊन फोन लावला म्हणले मला आश्चर्य वाटायले. ही कृपा आणि हे उपकार जर कोणाचे असतील तर फक्त माझ्या बाबतीचे. माऊली देतात म्हणजे देतात म्हणजे देतात. तेवढा विश्वास, तेवढी श्रद्धा, तेवढी निष्ठा पाहिजे जीवनात. तुम्ही जर ज्ञानोबारायाची माऊलीची सेवा निष्ठेनं केली, ज्ञानोबाराय तुम्हाला ऐश्वर्यात ठेवतात. तुम्हाला आयुष्यात माऊली कधीच काही कमी पडू दे. साधकाचा माय बाप दरुशने हरिता, माय बाप हरि दरुशन हरिता. साधकाचा माय बाप दरुशने हरिता, साधकाचा माय बाप दरुशन हरिता. सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरिता, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एवढी विश्वास, एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा ज्ञानोबारायावर ठेवा. ज्ञानोबाराय तुमच्या जीवनात काहीच कमी पडू देत नाहीत. ज्ञानोबाराय मरेपर्यंत तुम्हाला सत्तेवर ठेवते. मला वाटते साहेबाचंच उदाहरण आहे. मला वाटत नाही साहेब परभणी जिल्ह्यात एवढी सत्ता कोण भोगली असत. आणि हे उपकार जर कोणाचे असतील तर तुमच्या जीवनामध्ये वारकऱ्याची सेवा आहे असं. म्हणून वारीचं पुण्य. साहेब झालं, ताई झालं, 20 दिवस पायी चालतात महाराज. असं कोण आहे हो? कोण आहे? हो, ही श्रद्धा आहे. मला वाटतं मोठ्या महाराजाची सुद्धा सेवा घडलेलीच आहे थोडीफार. हो, हां, सप्ताह महाराजाचाच आहे. आणि म्हणूनच साहेब आलात तुम्ही.
विठाला 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 ज्ञानोबरायावर विश्वास पाहिजे, ज्ञानोबरायावर श्रद्धा पाहिजे. ज्ञानोबराय तुम्हाला काहीही देतात. बाप्पान बापून स्वामीन हे नाही. हा, फक्त आपल्यासमोर ज्ञानोबराय पाहिजेत. नाही तर लय निघाले तो काय सांग. मी तर आता नेहमी सांगत असतो, सुख दुःख कोणाला ज्ञानोबरायाशिवाय सांगूच नका. माऊली माझ्या जीवनात हे दुःख आहे, इथं येऊन व्यक्त करा. पुढचा टोकाचा पाऊल उचलू नका. लयच असं हे दुःख झालं तर गाडी डिझेल फुल भरा आणि इथे येऊन ज्ञानोबरायाला सांगा. तुमच्या जीवनातलं दुःख ज्ञानोबराय दूर करतात. दुसऱ्याला नका सांगू. नाही तर कोणाला सांगत आहेत लोक, हात दाखवून अवलक्षण. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला. एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसेल ती आता बाया एड्यावणीच करायला लागल्यात. ह्या वैदाकडं जाय त्याचा गांडा आण, दुसऱ्याकडं जाय त्याची दोरी आण. आमच्यातल्या का वैदाकडं बाई आली म्हणली महाराज बघावं काहीतरी. त्यानं सांगितलं बाई तुम्ही उद्या या. नाही हो महाराज बघा बघा, तुम्हाला सांगितलं ना उद्या या. उद्या येताना निश्चय येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या. लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर. महाराज बघा काहीतरी. महाराज म्हणले आणा इकडे कुंडली. महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. अगदी बरोबर आहे. 2 पोरं आहेत. अगदी बरोबर आहे. 3 पोरी आहेत. अगदी बरोबर आहे. काल तुम्ही राशन दुकानातून 25 किलो तांदूळ आणले. मग तर बाईनं पायच धरले. माय म्हणली मी लय महाराज पाहिले. महाराज तुमच्यासारखा महाराजच नाही पाहिला. किती पोरन किती पोरीत हे द्या सोडून तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळलं. 50 किलो गहू आणले. म्हणली महाराज तुम्हाला कसं कळायला लागले. ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आलीस. तुला आता हे नाही तर काय सांगू. हेच आहे तुझ्या घराचं भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र. हां ते रोडच्या कडीला बसलेले पोपटपंची असते साहेब, ते तो लय गेलेले. त्याला एक दिवशी गिराईकत नाही सापडला. ते म्हणला रागा आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल. त्यानं काढली चिठ्ठी आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. हां म्हणून शरण जायचे तर फक्त ज्ञानोबरायाला जा. विठाला विठाला एवढे अगणित उपकार ज्ञानोबरायांचे. मला वाटतं मोठ्या महाराजांचे उपकार आहेत. अरे कुठं आळंदी आहे, कुठं पंढरपूर आहे. आपल्या जिल्ह्याला दाखवून दिलं मोतीराम महाराजानं, मारोतराव महाराजानं. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. जडमुडा उद्धार केला, मार्ग चुपत दाविला, चुपत दाविला, मार्ग चुपत दाविला. जडमुडा उद्धार केला, मार्ग चुपत दाविला, मार्ग चुपत दाविला, मार्ग चुपत दाविला. उपकार करतात नेमकं करतात तरी काय. ज्ञानोबराय तुकोबराय उपकार करतात, जन्म मरण चुकवतात. म्हणून आपले मायबाप सुद्धा तेवढे उपकार करत नाहीत. अहो म्हणले उपकार करण्यासाठी अवधार्य लागतंय. देव उदार आहे म्हणले, देव उदार नाही. जरी तो वर्णन जरी केलं असेल, उदार तू हरी ऐसी कीर्ती. नामदेव महाराज म्हणले देवापेक्षा आमच्या गावातला दुकानदार बरा. म्हणले काय, दुकानदार उधार देतो आणि नंतर पैसे घेतो, पण याचं तसं नाही. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी, हे अगोदर घेत आहे आणि मग देत आहे. पण सेना महाराज म्हणले तसे संत नाही. तो जगाच्या पाठीवर उदार जर कोण उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, तुम्ही उदार तुम्ही उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत,
हरी 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 जय जय विठोबा रखुमाई हरे रे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे रे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत संत किती उदार आहेत. मायबाप म्हणल्याच्या नंतर कृपावंत शब्द का वापरला त्याचं कारण आहे. मायबाप आहेत पण एखाद्या वेळेस कृपावंतच असतात असं अजिबात नाही. माय जर सर्पिणीसारखी असेल आणि बाप जर बोक्यासारखा असेल माया बाप बोका आगे बोका माया बाप सर्वतीने बोका त्याच्या सवे सुखा नपावे बाळ त्याच्या सवे सुखा नपवे बाळ त्याच्या सवे सुखा नपवे बाळ त्यांच्या नपवे बाळ माय बाप जरी सर्पिन की बोका त्याच्या सवे सुखा नपवे बाळ त्याच्या सवे सुखा नपवे बाळ त्याच्या सवे सुखा नपवे बाळ माय बाप सर्पिन की बोका त्याच्या माय बाप जरी सर्पिन की बोका आणि त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ असे मायबाप जर असतील तर महाराज म्हणले लेकराला सुख पडत नाही. पण संत तसे नाहीत. संत कृपाळू आहेत. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता किती उदार आहेत. 10 मिनिटात एकच दृष्टांत सांगतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो. भजन करा विठाला विठाला किती संत उदार आहेत. आपणा सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाजवळी. म्हणून ज्ञानोबारायानं तुकोबारायावर एवढी कृपा केली एवढी कृपा केली. ज्ञानोबारायांचे आवडते संत जर कोणते असतील तर जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबारायाचं एक वेगळंच प्रारब्ध आहे. तुकोबारायाचं प्रारब्ध एवढं गोड आहे. समकालीन संतांनी तुकोबारायावर प्रेम केलं ह्याच्यामध्ये नवल नाही. तुकोबारायाच्या अगोदर जे जे काही संत होऊन गेले त्यांनी सुद्धा तुकोबारायावर प्रेम केलं. ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, विश्वमाऊली ज्ञानोबाराय असतील. ज्ञानोबारायांच्या मुखातले शब्द आहेत तुखा सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नाम याचा. आम्हाला प्रिय तुकोबाराय. आणि ज्ञानोबारायानं ठरवलं आता तुकोबारायाची कीर्ती वाढवायची, तुकोबारायाचा महिमा जगाला कळायला पाहिजे हे ठरवलं ज्ञानोबारायानं. मग चमत्कार घडवला. कोणता चमत्कार घडवला? ज्ञानोबारायाला शरण येणारे काही साधक होते का ते साधक तुकोबारायाकडे पाठवले. कोण? ज्ञानोबारायानं. बीड जिल्ह्यातला एक ब्राह्मण देशपांडे नावाचा ब्राह्मण रिटायर झाला. छोटी मोठी नोकरी असेल. रिटायर झाल्यावर त्याला इच्छा झाली आता संस्कृतचा प्रकांड पंडित व्हायचा आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे. कधी? रिटायर झाल्या. मला वाटतं रिटायर झालेल्या माणसाने ह्या भानगडीत पडू नये. शासनानं तुम्हाला रिटायर कशासाठी केलं आहे?
तुम्ही आता कामाचे राहिले नाहीत, उगा अर्धी पगार सुखानं खा, नामस्मरण करा, राहिलेलं आयुष्य परमार्थात घालवा असं शासनसुद्धा तुम्हाला सांगते. पण काय काय बरेच रिटायर माणसं रिटायर झाल्या किराणा दुकान टाकून बसतील. बरेच पाहिले साहेब मी असे बरेच. आता तुला रिटायर केलं आहे कशासाठी? घालव ना राहिलेला. का जवळच पेटलं का? कशासाठी रिटायर केले? तीर्थयात्रा कराव, नामचिंतन कराव, भजन कराव, कौगच पैसे कमवा. हां, देव द्यायला ना तुम्हाला, शासन द्यायला ना. पण असं नाही. हो, पण त्या काळात सुद्धा त्या ब्राह्मणाला वाटलं मी आता विद्वान झालो पाहिजे. मग आता कष्ट तर काही करता येत नाहीत. मधला पर्याय काय? पर्याय पांडुरंगाच्या दारात केलं ना अनुष्ठान केलं. धरणे आंदोलन. पांडुरंग परमात्मा त्याच्या स्वप्नात गेले आणि भगवान म्हणले, ए बाबा असे धंदे करायचे बंद केलेत म्हणले मी. मग तू आळंदीला जाय, ज्ञानोबाराच्या दारात जाय, ज्ञानोबारायला माग, ज्ञानोबाराय तुझ्यावर कृपा करतील. ते इथं आलं. इथं आल्याच्या नंतर ज्ञानोबारायच्या दारात त्यानं अनुष्ठान केलं, तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. ज्ञानोबाराय त्याच्या स्वप्नात गेले. ज्ञानोबाराय म्हणले, बाबा रे इथलं कोर्ट बी बंद झालं म्हणले आता. मग देऊला जाय, देऊला तुकोबाराय आहेत, तुकोबारायला सांग काहीतरी तुझं घरानं, तुकोबाराय कृपा करतील. तुकोबारायला शरण गेला. महाराज तुकाराम महाराज तुम्हीच आहेत का? हो मीच आहे. काय काम आहे? अहो म्हणले ज्ञानोबारायनं मला तुमच्याकडे पाठवलंय. कशासाठी? मला श्रीमंत व्हायची इच्छा आहे, प्रकांड पंडित संस्कृतचा व्हायचं आहे, म्हणून ज्ञानोबारायच्या दारात साधना केली. ज्ञानोबारायनं स्वप्नात दृष्टांत दिला, तुकाराम महाराजाची भेट घे, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता माऊलींचं नाव तुकोबारायाजवळ घेतलं म्हणून तुकोबाराय शांत झाली. मला वाटतंय ज्ञानोबारायचं नाव न सांगता जर ते तसा शरण गेला असता तर तुकोबारायनं खेटरच घेतलं असतं. पण माऊलीचं नाव सांगितलंय ना, काय करावं? तरी तुकोबाराय म्हणले, बाबा रे जयाची ये द्वारी, सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, रेडा बोले. अरे राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनते ज्ञान देव तुम्हारे, मनते ज्ञान देव तुम्हारे, मनते ज्ञान देव तुम्हारे, मज पावना काय तुरपण, मज पावना काय तुरपण, मज पावना काय तुरपण, मज पावना काय ज्ञानेश्वरी ऊने पाठविले धरणे, पाठविले धरणे, आम्हा पाठविले धरणे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, काय ज्ञानेश्वरी उने जिही पाठविले धरणे. अरे काय कमी होतं बाबा? पण तुकोबारायला वाटलं आता माऊलीनं पाठवलंय ना, मग याच्यावर कृपा करू. तुकोबारायनं काय केलं? एक कागद घेतला, त्या कागदावर 11 अभंग लिहिले, ते आज सुद्धा गाथ्यात अभंग आहेत. आणि एक नारळ घेतला आणि ते नारळ त्याला दिला. आता ते नारळ सुद्धा ज्ञानोबारायनंच तुकोबारायकडे पाठवला होता. कसा पाठवला होता? 2च मिनिटात सांगतो. अहमदाबादचा एक मोठा व्यापारी, आणि त्या व्यापाऱ्यानं
ऐका 5 मिनिटात. त्या व्यापाऱ्याने ज्ञानोबारायला नवस केला, माऊली मला जर मुलगा झाला तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचे हिरे मी समाधीवर वाहीन. ते 1,00,000 आताचे नाही, 4.5 वर्षापूर्वीचे. आता किती कोटी झाले त्याचा हिशोब आपल्याला येत नाही. 1,00,000 रुपयाचे हिरे देईन. खरंच महाराज व्यापाऱ्याला मुलगा झाला हो. मला अशी छोटी छोटी ज्ञानोबाराय कामं करतात बी. मुलगा झाला, आता ज्ञानोबारायचा नवस फेडायचा आहे. 1,00,000 रुपयाचे हिरे कसे न्यायचे? व्यापारी माणसं हुशार असते. त्यानं काय केलं, ते नासका नारळ घेतला, ना त्याचा असा डोळा काढला आणि त्या नारळातली सगळी घाण बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये एक एक हिरा करून 1,00,000 रुपयाचे हिरे नारळात टाकले. त्याला अशी चिठ्ठी लावली आणि मजल दर मजल करत 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 व्यापारी चाकणला आला. भगवान शंकराच्या मंदिरात मुक्काम पडला आणि रात्री ज्ञानोबाराय त्याच्या स्वप्नात गेले. बाबा रे, तुझा नवस पूर्ण झाला, तुझे हिरे बी मला पोचले. आता हे हिरे इथं घेऊन न येता देहूला जाय, तुकाराम महाराजापाशी नेऊन ठेव. हे गिराईक सुद्धा कुठं पाठवलं? तुकोबारायकडं. आणि तुकोबारायकडे गेला. महाराज, ज्ञानोबारायनं स्वप्नात दृष्टांत दिला आणि हे नारळ तुमच्याकडे ठेवायचं सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणले ठेव. आपलं तुकोबाराय म्हणले ठेव. आता दुसऱ्या दिवशी हे गिराईक आलं. कोण? ब्राह्मण. आणि मग तुकोबारायने ते 11 अभंगाचा कागद आणि ते नारळ त्याच्या हातात दिला. पण त्याचं नशीब फुटकं होतं. त्यानं असा अभंग वाचल्याबरोबर त्यानं कागद खाली टाकला. काय फुटकं नशीब आहे म्हणलं. मग संस्कृतचा गाडा पंडित व्हायचं आणि मराठीमध्ये अभंग लिहून टाकलेत, मला नाही घ्यायचे म्हणला. ते नारळ आणि कागद त्यानं तिथं ठुला. जे गेलं ते पुन्हा कुठं गेलं त्याचा पताच नाही. मग तुकोबारायनं विचार केला, आता हे नारळ द्यावं कोणाला, हे अभंग द्यावेत कोणाला? त्याच देहू गावामध्ये कोंडोजी नावाचा एक ब्राह्मण, महान श्रद्धा तुकोबारायबरोबर त्याची हो, पण भोळा आहे बिचारा. तुकोबारायनं ठरवलं आता याच्यावर आपल्याला कृपा करायची. बोलवलं, कोंडोजी देवा, जी इकडे या, तुमच्यासाठी प्रसाद आणलाय. काय प्रसाद आहे? हे 11 अभंगाचा कागद आणि हे नारळ. तिथं बसून तुकोबारायच्या समोर त्यानं 11 अभंग वाचले. निस्ते अभंग वाचल्याबरोबर संस्कृतचा गाडा पंडित झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारामध्ये संस्कृतचे प्रवचन करू लागला. त्यांच्या पाहुण्यानं शिवरायाला परिचय करून दिला. म्हणले, महाराज यांना काहीच येत नव्हतं, तुकोबारायनं कृपा केली आणि हे आज संस्कृतचे गाडे पंडित झाले. मग छत्रपती शिवाजी महाराजाला कळलं की तुकाराम महाराज आपल्या परिसरात राहतात. मग ते ब्राह्मण घरी गेला, नारळ फोडला. नारळ फोडल्याबरोबर खोबरं निघालं नाही. काय निघाले? हिरे. म्हणजे श्रीमंतही झाला आणि संस्कृतचा गाडा पंडितही झाला. हे झालं कशामुळं? हे फक्त आणि फक्त कृपा माझ्या ज्ञानोबारायाची, कृपा माझ्या तुकोबारायाची. म्हणून एवढे उदार जर कोण असतील तर उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. काय केलं? जडमुढा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. जड असणारी भिंत. मला वाटतंय आज भिंतीसाठी मंदिर आहेत का कुठं? मंदिरासाठी भिंती येतात, पण भिंतीसाठी मंदिर फक्त आळंदीतच आहेत. याला म्हणायचं जडाचा उद्धार. मंदिरासाठी खांब भरपूर आहेत, पण खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला आहे. याला म्हणायचं जडाचा उद्धार. आता मुडाचा उद्धार. रेडा. रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यावर सुद्धा ज्ञानोबारायानं कृपा केली. ते 4 पायाचा होता, मायासारख्या 2 पायाच्यावर कृपा केली. मग जडावर सुद्धा उपकार करतात, कृपा करतात. जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. सुपंथ म्हणजे भक्तिपंथ दाविला. आणि म्हणून आता सेना महाराज म्हणले, गाड्या एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. आपले सगळे गुणदोष ज्ञानोबारायानं पोटात घेतलेच. माझा तर घेतले बाबा. आता ज्या अर्थी इथं कीर्तन करायला त्या अर्थी ज्ञानोबारायानं मला माफ केलं असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून एवढे उपकार संतांचे असल्यामुळं त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आता या जगात काहीच उरलं नाही. शेवटचं चरण. सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतरा,
पामर आज आमच्या परभणीचे लाडके खासदार तथा वारकरी खासदार साहेबांनी नानांचे आद्य म्हणून पॉम्पलेट मिळाल्यावर सांगितलं 100% यायलो आणि आज 100% आलेत, पण एकटे नाही आले. आमच्या खासदारीणबाईलाही घेऊन आले. त्यामुळं मोठ्या महाराजांचा प्रसाद म्हणून आणि नानांची इच्छा म्हणून सत्कार करायचा आहे. आमची इच्छा आहे तुम्ही दोघांनी इथं सत्कार घ्यावा. या नाना. या